मला सुरुवात मला माहिती आहे. मी 1-2 वर्ष बसून काढलं होतं. किती आहे? हे असं म्हणजे आम्ही टेस्ट एक मेंटेन ठेवलेलं आहे सुरुवातीपासून. हां, जे आहे ते. हां. नाही आला तर ह्याच्या हॉटेलला येऊ नका. हां, जवळ आहे. तरी बोलला म्हणजे कुठल्याच व्हिडिओमध्ये आला नाही. कोणत्याच नाही मी पहिल्यांदा बोलला कसं वाटलं मिसळ? एक नंबर फिरायला की खास मिसळ खायला? खास मिसळ खायला. बाबा आहेत एवढं छान करतात म्हणजे तुमचं नेहमी येणं होतं. कोल्हापूरला आलं आणि पाऊस येतोय. कोल्हापूरला आलं म्हणजे मिसळ खायचं आहे. माझी आहे संकष्टी, पण मुलांना आणि सरांना खायचं आहे. तर आलो आहे इथं कोल्हापुरी वाडा आहे, विशालसोबत आलो आहे. तर आत्ता आत एंट्री करूया. भरपूर असे इथे वेगवेगळ्या प्रकारचे मिसळ आहेत आणि खूप वाडे आहेत तिथे. म्हणजे जुने जे घर आहेत ना त्याला हॉटेलमध्ये असं कन्वर्ट केलं आहे आणि भरपूर गर्दी असते. आम्हाला वेटिंगला थांबावं लागलं कारण पाऊस येत होता. कॅमेरा मी इकडं चालू करू शकत नाही. ते तुम्हाला मागे दिसते कोल्हापुरी वाडा मिसळ. आणि हे बघा हे असं ताट आहे. आता हे कसं घेतील मिसळ त्याच्यावरती. प्युअर व्हेज मिसळ व नाश्ता आणि इथून गर्दी दाखवते. असं वेटिंगला उभे आहेत लोक बरेचसे. इथून एंट्री आहे आणि समोर हे असं हे केलेलं आहे आणि सजावट हे काय ग्राहकांसाठी आहे का? हां, त्यामुळे घरून घेऊन यायचा. हे चांगला नियम आहे. हे रस्सा, पाव, पापड, हे सोलकढी आहे ना. ही सोलकढी, दही, कांदा, लिंबू. हे काय आहे? म्हणजे तिखट म्हणजे तुम्हाला हवं असेल तर. आणि हे फरसा. हा मेन रस्सा. ह्याच्यात दाखव बरं कसा हा रस्सा. हां, भरभरलेला आहे. चला खावा आता. ग्लास कशाला? 10 पाव, एक पाणी बॉटल, शेवटी. करते कोल्हापूर वाडा जिथं ह्याला आलं आहे कोल्हापूरला. मिसळ खाल्ल्याशिवाय तर होणार नाही. माझे संकष्टी खास तिथं आलं आहे. ओनर आहेत आणि मॅनेजर आहेत. तर आवाज थोडासा कमी येतो आहे कारण परत मला डिलीट करायला लावला असं झालं. आता खणखणीत आवाज यायला पाहिजे. हे कुठं आहे आधी ते सांग. आपलं हॉटेल राजांपुरी 9वी गल्ली. हां, मोर हॉस्पिटल जवळ आहे. किती वर्ष झालं? 5 वर्ष. 5 वर्ष झालं. काय म्हणून लोक यावं मिसळ खायला? तुझ्याकडे काय असं स्पेशालिटी आहे? ॲक्च्युली असं म्हणजे आम्ही टेस्ट एक मेंटेन ठेवलेलं आहे सुरुवातीपासून. हां, जे आहे ते. हां, आणि जसं रिक्वायरमेंट आहे लोकांची तसं आम्ही करत गेलेलं आहे. हे तेव्हापासून सोबत आहे मित्र. हां, काय वाटतंय मालकाचा आवाज का कमी आहे? मालक कशा आवाज शांत आहे. आवाज शांत आहे. तुम्हाला बोलताना नाही, आम्हाला पण चालतं. मेन म्हणजे मी ऑलरेडी ह्याची मुलाखत घेतली होती. ते कट करावं लागलं मला. केमिकल इंजिनिअरिंग केले. कुठून केलं? इथं DOT युनिव्हर्सिटी म्हणजे इथंच कोल्हापूर. मग ते करून ह्या क्षेत्रामध्ये यायचं कारण? आवड होतं आधीपासून हॉटेल लाईनमध्ये. हां, मग काय इंजिनिअरिंगला एवढं वर्ष घालवले की बाबांची इच्छा होती शिक्षण पण? मला त्यांची इच्छा होती की कुठलं तरी डिग्री करा. इंजिनिअरिंग करून ह्या क्षेत्रात येण्याचं कारण तुला आवड होतं आणि स्वतः मिसळ बनवतो. किती ते किती टायमिंग आहे? सकाळी 8ला चालू होते. हां. 8 ते दुपारी 4 पर्यंत असते. गर्दी भरपूर आहे. वेटिंग करावं लागतं. म्हणजे आम्ही आल्यावर पण 15 मिनिट थांबलेलो होतो. असं रेग्युलर असंच असतं? हां, रेग्युलर असते. सॅटर्डे संडे जरा जास्त असते. रविवारी म्हणजे शनिवार रविवार जास्त असतं. सुरुवातीला तू जेव्हा म्हणजे जॉब न करता इंजिनिअरिंगचं सोडून ह्या क्षेत्रात आलास तर तुला सक्सेस मिळेल ही खात्री होती? तेच होतं कारण मेहनत केल्याशिवाय. आवाज नाही आला तर ह्याच्या हॉटेलला येऊ नका. हां, जवळ आहे आणि मॅनेजर दिसतच नाहीत. हां, आता बोल. हां, माहीत होतं हां. ते मेहनत केलं तर पुढं जाऊन कुठं तर ते फळ भेटणारच आहे. किती दिवस तरी वाट सुरुवात मला माहिती आहे. मी 1-2 वर्ष बसून काढलं होतं. किती आहे गिरायचं? तेव्हा एकदम किती? म्हणजे 50च्या आतच व्हायचे. पण जे खर्च करायचा ते तरी निघायचं? नाही. ते पण नाही. मग 2 वर्षानंतर हां, 2 वर्षानंतर हळूहळू वाढत गेले. की तू पब्लिसिटी करण्यासाठी आपले नॉर्मली आपण ह्या क्षेत्रात कमी आहे हे आपणालाही माहिती आहे. वडलोपार्जित त्याचे हॉटेल आहेत. कुठं आहे हॉटेल बाबांचं? कराड आणि विठ्ठल. ओके, भेटायला तिकडं आहे. त्याने त्या क्षेत्रात ह्याच्यात आल्यानंतर पब्लिसिटी करण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय केलं?
कुठला माल? सुरुवातीला आम्ही थोडंफार फूड ब्लॉगरांना कॉन्टॅक्ट केलेलं आहे. मी फूड ब्लॉगर नाही आहे, मी स्टिचिंगचं करते, पण मी कधीतरी आले तर करते. तर शक्यतो आपण कुठेही गेलो, छोटे असू दे ब्लॉगर किंवा मोठे असू दे, कोलॅबोरेशन सांगत असतील किंवा तुम्ही सहज आले तर प्लीज कव्हर करा. थोड्या लोकांपर्यंत पोचलं तरी आपले जे आत्ताची पिढी आहे ह्या क्षेत्रात उतरते त्यांना तुला वाटतं सक्सेस मिळाला एक तो फरक पडतो. मग फूड ब्लॉगर त्यावेळेस एवढं हे नसलं तरी लोक यायचे फूड ब्लॉगर करायला की नाही म्हणायचे तसंच आहे. एवढं येत नव्हते, हां त्यांना म्हणजे रिक्वेस्ट करून येत होते. हां त्यांच्यानं कसं मार्केटिंग थोडंफार म्हणजे यंगस्टर लोकांपर्यंत पोहोचणं. आत्ताच्या यंगस्टरला कसं रील्स बघून त्यांनी येत. ओके त्याच्या ह्याच्या कुठला असा व्हिडिओ होता की ज्याच्याने तुला खूप फायदा झाला? तसं सुप्रीत म्हणून एक ब्लॉगर होते, हां त्यांच्या रील्समधून जरा भरपूर तो उर्मिला बरोबर त्यांनी ओके 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 ते कधी केलेला व्हिडिओ आहे? नाही त्यांचं खूप छान आहे आणि मेन कोलॅबरेशन करायला पैशाची मागणी असते नाही ना? म्हणजे पण बाकी कोणाशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर असं कोणी हे केलं नाही हो हो ब्लॉगर. तर काय आहे, उर्मिला त्यांचे व्हिडिओ मी नेहमी पाहत असते, धन्यवाद करेन की म्हणजे एवढं छोटंसं हॉटेल असताना सुद्धा जेव्हा त्यांनी तुम्हाला कॉल केल्यानंतर त्यांनी रिप्लाय छान दिला. म्हणजे हे महत्त्वाचं आहे की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता कुठं ना कुठं त्याला पुढे नेण्यासाठी धडपड तर असतेच. आत्ता कसं चालेल, आता तर खूप बिझी आहे म्हणजे आता पाहिल्यानंतर आणि त्याची बोलायची इच्छा नव्हती. त्यांनी सांगितलं मित्राला, बोलतं नाही मालकालाच घ्या म्हणजे ओनरलाच घ्या असं. तर तुला आता ह्याच्यामध्ये समाधान आहे? अजून थोडं आणि हॉटेल करायचं आहेत भरपूर. नाही ते तर तुझ्या शाखा भरपूर निघू दे ते म्हणत नाही, पण ज्या ह्याच्यात तू पाऊल टाकलास त्याच्यामध्ये तुला वाटतं की मी छान निर्णय माझा चांगला आहे. मुलांनी शिक्षण तरी घ्यावं, जॉब पण करावं, पण ह्या क्षेत्रात उतरायला पाहिजे की नाही उतरायला? नक्की मेहनत करावं लागेल आणि डेअरिंग करावं लागेल. पैसा पण पाहिजे की असं काय नाही. पैसा असं का नाही, म्हणजे तुमच्यात हिंमत पाहिजे. आणि हे जुना वाडा हे कन्सेप्ट कोणाचं होतं? माझं तुझ्यासोबत आणि आम्ही चालू करता निम्म्या जागेत चालू केलं, म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स बघूया म्हणलेलं. हां आता शॉपमध्ये किचन आहे, बोलते मी त्याच्याशी, मला काय तर हां लावलं आहे असं टाईमपास नाही करत आहे. हां ते हाफमध्ये चालू केलं, कस्टमरचं जरा रिस्पॉन्स बघूया म्हणून. हाफमध्ये असतानाच कस्टमरला चांगलं रिस्पॉन्स भेटलं म्हणून परत मोठे केले आम्ही. तुम्ही काय सांगता? काय मी मित्र आहे त्याचा. हां ते दिसलं मला, कारण तुमचे जो ते नाही त्याला घ्या असं चाललं होतं. आम्ही दोघं एका जिल्ह्याचे आहेत, सातारा जिल्ह्याचे. हां त्याने इथं चालू केल्यानंतर मी शिकण्यासाठी आलेलो आहे त्याच्यापासून. हां पण कोल्हापूरमध्ये जो खाण्यासाठी माणसं वेळ आहे ते कुठं जिल्ह्यात कुठंच नाही. हां त्यामुळे मी इथेच राहतो त्याच्याजवळ हां आणि ते चांगलं आहे, तो स्वतः बनवतो, त्यामुळं टेस्ट पूर्णपणे मेंटेन राहील. हां ते एक आहे. सकाळी 6 सगळ्यात वाजता महत्त्वाचं ते मिसळ तो हां. स्वतः करतो. स्वतः करतो. जर त्याला सुट्टी पाहिजे असेल, कुठं काय कार्यक्रम असेल हां तरच बंद ठेवतो हॉटेल, नाही तर बंद हॉटेल नसतं. ह्याला जेवायला देता हां देता नाही जेवायला? नाही मी हां 5 वर्षात मी तुम्हाला मागायचं सांगितलं, तो पहिल्यांदा तरी बोलला आहे. म्हणजे कुठल्याच व्हिडिओमध्ये आला नाही? कोणत्याच नाही मी हात- पहिल्यांदा बोलला. आमच्या जावाने घेऊन आलेत आम्हाला तिकडं, तर खूप छान वाटलं. किचनमध्ये थोडंफार मी म्हणजे बाहेरनं कोण आलं ना, हां होणार आहे पण सांगत नाही. का बरं? सरांची ओळख करून देते. हा बघा ओनर आहे, पहिल्यांदा कुठल्या तरी व्हिडिओमध्ये बोलतोय, जबरदस्तीने घेतलं आम्ही. म्हणजे माझं लक्ष आहे की तो व्हिडिओमध्ये आला. ए इकडे ये, मिसळ कसं होतं दादा? कधीतरी मी येईन त्याच्याकडे परत. वशिला आहे आता माझ्याकडे व्हिडिओ येत आता, तर मी येईन कधीतरी जेवायला, असं नका. मग जाताना येताना येईन. तर आहे बाई केमिकल इंजिनियर आहे, ती माझी मोठी मुलगी केमिकल इंजिनिअरिंग केले आता IIT ला. काय करते बाळा? विशालची चालेल. आपण ह्यांच्या गप्पा होईपर्यंत आपण आतलं दाखवूया. तुम्ही कसं वाटतंय मुलाबद्दल? कौतुक आहे, करतं सगळं जे शिकवलं तुम्ही ते सगळं आम्ही शिकवलं ते शिकलं. अरे नवल आहे, बाबाच्या हॉटेलमध्ये काय असतं? नाही हॉटेलमध्ये सुद्धा आलो नव्हते कधी. हां अरे बापरे, एवढा लाजरा गुजरा कसा काय? लहानपासून इथं आहे कोल्हापूरला. हां कॉलेजला तर इथंच गेलाय. येतच केला. पण तुम्ही इंजिनिअरिंग शिकल्यानंतर ह्या लाईनमध्ये यायला त्याला नको म्हणलं तर काय केलंय, काय करू. म्हणजे तुमची इच्छा नव्हती, म्हणजे जॉब करावा अशी इच्छा होती म्हणून एवढं शिकवलं. पण आज काय वाटतं तुम्हाला? बरं वाटतं. आता बरं वाटतं. त्यांच्या त्यांनी कमावतो, त्यांच्या त्यांनी खूप छान वाटतं. मुलं केलं तर ते समाधान आहे. हे ओनर जो आहे त्याचं नाव चेतन आहे, त्यांनी हे बनवलं आहे. रस्सा भरपूर दिसतोय. हे छोटं पातेलं आहे आणि दुसरं पातेलं दाखवते मी तुम्हाला, तो मोठं पातेलं त्याच्यात करते. किती किलोचं हे? की असा अंदाज काहीच नसतो, अंदाज काहीच नसतो. हां आले
हे मिसळ आहे ना त्याच्यामध्ये हे एवढं फरसाण टाकायचंच असतं, मग त्याच्यावरती तो रस्सा जिलेबी आपली शेव पापड हे वाटी पापडला कांदा लिंबू आणि हे ब्रेड का ह्याला ब्रेड बोलतो आम्ही, ब्रेड का असतं तिकडं? कोल्हापूरमध्ये कुठं पण हां हेच आहे. ओके असं काय आहे? असं आणि किती प्लेट कोणते कोणते प्रकार आहेत? हां. वडा मिसळ, रेग्युलर मिसळ, कटवडा हां हे प्लेटचं काय रेट आहे? हे 75. आणि फक्त पाव एक्स्ट्रा घेतला तर त्याचं तुम्ही बाकी काय नाही? ओके एक मिनिट काय थांबा. ओके ओके वाडा हे पाण्याचं पण हे आहे का? मग बाहेर जातात हे बॉटल की फक्त हॉटेल पुरतं? हॉटेल पुरतात आहे म्हणजे बाहेर देत नाही आता. मी तुम्हाला परत दाखवते. पापड आहे, हे फरसाण आहे, शेववाटी, ह्याला काय बोलतात? तिखट चटणी म्हणजे कटात तुम्हाला अजून हवा असेल तर कांदा लिंबू दही का त्यात लागेल तसे मी ऍड करू. ओके घ्यायचं असतं. आणि हे आणि हे पाव. आता ह्याच्यामध्ये हा ताट 75 रुपयाचा. ह्याच्यात आता काय एक्स्ट्रा घेतलं तर चार्जेस लागतात? शेववाटी ब्रेड हां वाटी सोलकढी म्हणजे जे काही घेतील फक्त हा जो रस्सा आहे तो जेवढा पाहिजे तेवढा मिळतो. अनलिमिटेड रस्सा. किती घेतात पाव हे ब्रेड तर हे पाव लोक? खाण्यावर जाते म्हणजे 100 रुपयामध्ये पोट भरतं जास्तीत जास्त. हा प्लेट जास्त चालतो आल्यापासून हाच बघतो. बाकी ते कटवडा ते वालं एवढं नाही पण ते ठराविक खाणारे खाते. स्पेशल. मी आधी सांगितलं आजीचं घ्या. जेव्हापासून हॉटेल चालू आहे तेव्हापासून ह्या इथं आहे. कसे आहेत मुलं सगळे कामं करतात? चांगले आहेत. मालक एक नंबर. मालक एक नंबर. आणि बाकी मुलं फक्त बोलत नाही. म्हणजे कसं हां कुणाला तक्रार नाही. तक्रार नाही. यांची गडबड. आमच्यासोबत फोटो द्या म्हणजे मालक बोलत नाहीत. मालकाला बोलायला लावलंय. काय म्हणताय मालकाबद्दल हॉटेलबद्दल कसा अनुभव आहे? मालक आहे आमचे चांगले, हां. बघून चांगले हां आपल्या इथे मिसळ एक नंबर. काय यायला पाहिजे खायला मिसळ? आम्ही एवढ्या लांबून मुंबईवरून आलो, तुमच्या हॉटेलला काय यायला पाहिजे? कारण काय आहे ते सांगा. आमची टेस्ट चांगली आहे, हां स्वच्छता असते. हां आणि पोटभर खाऊ शकता. कॅमेरा काढायच्या आधी एवढं चालवतं कॅमेरा काढल्यावर एक जण पण बोलत नाही. कुठून आहेत तुम्ही सगळेजण? कोल्हापूर. तर मालकाला थोडं बोलायला शिकवा. का बोलत नाही मालक? स्वभाव तसा स्वभाव तसा. खरंच खूप छान. एकदम शांत स्वभाव. हां कसं वाटलं मिसळ? एक नंबर. फिरायला की खास मिसळ खायला? खास मिसळ खायला. बाबा आहेत बहुतेक. हो. आजी आहे. भाऊ, मम्मी. आणि ते आजीला पाहिल्यानंतर लक्षात आलं माझ्या आजीसारखं बांगड्या बिंगड्या गळ्यात कर्नाटक नाही, नाही. एवढं छान करतात म्हणजे तुमचं नेहमी येणं होतं? हो हो असं चालेल. खूप छान लोकांचा रिप्लाय. कोल्हापूरला आला तर नक्की कोल्हापूर वाड्याला भेट द्या आणि मिसळ टेस्ट करा. आणि सगळ्यांना मिसळ पाव खाऊ घातलं. विशाल मला नाही काय कारण होतं रे ह्या हॉटेलला घेऊन यायचं? थोडं फेमस आहे लोकांना, म्हणजे बाहेरच्या लोकांना इकडे आवडतं. नाही पण छान आहे रे एकदम मुलगा असं म्हणजे. जरा वेगळी पद्धत केली. देव्याने आमच्यासोबत येऊ शकत नाही. आम्ही फिरतोय असं मस्तपैकी. नाही भरपूर गर्दी असते, वेटिंग मध्ये आहे. आणि रेट पण ठीक आहे की रेट सगळीकडे हाच आहे, सेम सेमच रेट आहे. पण यांची क्वांटिटी किंवा क्वालिटी खाण्याची चव जी आहे ती वेगळी. बरोबर. हां त्या हॉटेलमध्ये घेऊन गेला आज एंगेजमेंटची अॅनिव्हर्सरी. दीदीला सोडून. हा उद्या वेडिंग, आज एंगेजमेंट, परवा समृद्धीचा वाढदिवस लागोपाठ आहे. आम्ही तिथं पारगावला जाऊन केलं होतं तेव्हा तुमच्या लग्नाला आलं तेव्हा.